चोर बाजाराचं नाव घेताच आपल्या मेंदूत जी वस्तू आठवते ती म्हणजे मोबाईल। 20,000चा मोबाईलसुद्धा अगदी 5,000त मिळतो। मुंबई, नागपूर, दिल्ली या ठिकाणचे चोर बाजार जगप्रसिद्ध आहेत। मात्र या चोर बाजारात सामान येतो कुठून व ते घेऊ की घेऊ नये हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर नमस्कार, मी पंकज आणि आपण बघता बोला दाजीबा। चोर बाजारात साधारणतः 4 माध्यमातून सामान येतो। नावाप्रमाणे चोरी केलेला सामान। उदाहरणार्थ जत्रा, गर्दीच्या ठिकाणी अनेकांचा मोबाईल चोरला जातो। दुकानात काम करणारे कामगार दुकानातील सामान चोरून जसे की कपडे, इलेक्ट्रॉनिक सामान, लहान मुलांचे खेळणे, चप्पल, बूट, मोबाईल, सुटकेस, बॅग असे अनेक सामान चोरून चोर बाजारात विकल्या जातात आणि हाच चोरीचा माल स्वस्त दरात चोर बाजारामध्ये विकल्या जातो। दुसरे माध्यम म्हणजे नवीन तयार केलेल्या वस्तू चोर बाजारात विकल्या जातात, मात्र त्याची क्वालिटी निकृष्ट दर्जाची असते। अनेक दुकानदार बाहेरून माल स्वस्त दरात विकत आणून चोर बाजारात दुकान लावतात, त्यामुळे ते स्वस्त दरात विकल्या जातात, मात्र ते कधी बंद पडतील याची शाश्वती नसते। तिसरे माध्यम म्हणजे सेकंड हँड वस्तू। बिघडलेले वस्तू दुरुस्त करून पुन्हा विकणे किंवा जुनी वस्तू असलेली वस्तू चोर बाजारात विकल्या जाते। काही दुकानदार बाहेरून जुन्या वस्तू विकत आणतात व त्याला थोडंफार कलरिंग करून किंवा वरचा कवर लावून त्या वस्तू चोर बाजारात विकल्या जातात आणि अनेकांना ती वस्तू नवीन वाटते। पुढचे माध्यम आहे एक्सपायर झालेल्या वस्तू व टॅक्स लपवण्याकरता काही दुकानदार चोर बाजाराचा सहारा घेतात। ज्या वस्तूची मुदत संपलेली आहे, विशेषतः इलेक्ट्रॉनिक वस्तू, अशा वस्तू चोर बाजारात मोठ्या प्रमाणात विकल्या जातात व काही दुकानदार टॅक्स लपवण्याकरता चोर बाजारात सामान विकताना दिसतात। आता प्रश्न आहे, हा सामान घेऊ की घेऊ नये? सामान नक्कीच घेऊ शकता, मात्र स्वतःच्या विवेकबुद्धीचा वापर करून घ्यावा। सामानाची स्वतः तपासणी करून घेता येऊ शकतो। चोर बाजारात जाताना कुठली काळजी घ्यावी या विषयावर लवकरच व्हिडिओ टाकण्यात येईल। जर आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा।